आणि राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यावरून संजय राऊत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राहुल गांधी हे आता लोकसभा विरोधी पक्षनेते। धन्यवाद राहुलजी। संविधानिक पद स्वीकारून लोकशाही बळकटीसाठी मोठं पाऊल टाकलं। आपण एकत्र लढूया आणि जिंकूया। आता तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून समोर बसतात। त्याच्यामुळे रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागेल। आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही, कारण राहुल गांधी बसलेले आहे। तर अटी शर्ती वगैरे काय नाही, म्हणलं ना, सुंब जळलेला आहे, पीळ कायम, तो पीळसुद्धा उतरेल। होय, राहुल गांधींनी लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं, ही देशाच्या दृष्टीनं, लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ संकेत आहेत असं मी मानतो। आणि त्याबद्दल आम्ही सगळे राहुल गांधींचे आभारी आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।